नमस्कार, मी मधू, न्यूमरोलॉजिस्ट, टॅरो कार्ड रीडर, क्रिस्टल हीलर, वास्तू कन्सल्टंट आणि स्विचवर्ड मास्टर. तर आज मी एक स्विचवर्ड सांगणार आहे धम. धम हा जे कुबेर भगवान आहेत, कुबेर देव आहेत ना, त्यांचा तो बीजमंत्र आहे. तर तुम्ही सगळ्यात आपण शक्यतो बघा, कुबेर देवांना आपण शक्यतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये कुबेर देवांची मूर्ती किंवा फोटो नसतो, कारण ते यक्ष आहेत, त्यांना घरात ठेवायचं नाही असं म्हटलं जातं. पण असं काहीही नाही आहे. तुम्ही घरामध्ये उत्तर दिशेला, जो तुमच्या घराची जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला निळ्या कपड्यावर किंवा हिरव्या कपड्यावर कुबेर भगवानांचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करू शकता. त्यांची फक्त नियमित त्यांची रोज पूजा नाही करायची. फक्त दिवाळी नंतर अक्षय तृतीया नंतर कोजागिरी पौर्णिमा असे जे महत्त्वाचे सण आहेत त्यावेळेला आपण त्यांची पूजा करायची. बाकी त्यांना फक्त त्यांच्या जागेवर ठेवायचं. रोज त्यांचं तुम्ही उदबत्ती वगैरे ओवाळली तरी पुष्कळ आहे. आणि त्यांचा बीजमंत्र आहे धम. धम हा कुबेर भगवानचा बीजमंत्र आहे आणि हा स्विचवर्डसुद्धा आहे. हा कशासाठी आहे तर हा लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्याकडे पैसा आकर्षित होण्यासाठी. तर आता कुबेर भगवान कोण आहेत, कोणाला सांगायची गरज नाही. तर ते कोण आहेत, देवांच्या खजिन्याचे ते खजिनदार आहेत किंवा लक्ष्मी देवींच्या खजिन्याचा खजिनदार आहेत आणि राखणकर्ता आहेत ते. मग त्यांची जर आपण आराधना केली तर नक्कीच आपल्याकडे धन आकर्षित होणारे येणार आहे. तर आज तो बीजमंत्र काय, रोज धम 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 108 वेळा रोज बोलायचं. आणि आपल्या डाव्या हातावर सुद्धा तुम्ही लाल पेनाने धम, ध कसं तर धवर अनुस्वार धम, हे डाव्या हातावर आपण ते लिहून ठेवू शकतो लाल पेनाने. आणि रोज त्याचं जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण येता जाता रोज त्याचं तुम्ही ते सतत तुम्ही त्यांचं धम धम हे जप करत राहायचं, चॅन्टिंग करत राहायचं. किंवा तुम्हाला अगदी झोपताना सुद्धा जर तुम्ही केलं तरीसुद्धा चालू शकतं. याने तुमच्याकडे नक्की बघा, तुम्हाला वर्षभरामध्ये त्याचा फायदा होईल की वर्षभरामध्ये लक्ष्मी देवी तुमच्या नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्याकडे भरपूर म्हणतात ना की भरपूर पैसा तुमच्याकडे यायला सुरुवात होईल. तर तुम्ही आजपासूनच सुरुवात करा. धम हे बीजमंत्र कुबेर भगवानांचा. धन्यवाद. थँक्यू.